तर आता आपण आज ही अशा पद्धतीची डिझाईन जी आहे ती शिकणार आहोत. तर ही डिझाईन कशा पद्धतीने मेजरमेंट टाकायचे आहे ते आज क्लासमध्ये शिकवते. तर ही डिझाईन जी आहे ती पॅक नेक मध्ये येते. पूर्ण शोल्डर घ्यावी लागेल. त्यानंतर हा नेक व इथे जे आहे तो कॉलर जोडायचा आहे. कॉलर टाईप आपल्याला ही पट्टी जी आहे ती राऊंड आकाराची जोडलेली आहे. तर हा जो डिझाईन आहे तर त्याला पहा, इथे मोठा राऊंड आहे, इकडे छोटे आहेत. तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त डीप आवडत असेल तर डीप घेऊ शकता, कमी करायचं असेल तर कमी करू शकता. तर ही मापे कशा पद्धतीने टाकायची हे तुम्हाला मी आज सविस्तरपणे शिकवते. तर त्याच्यासाठी आपल्याला मी हा जो आहे तो डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे. त्यानंतर इथून सरळ टीप आखून घ्यायची आहे. सॉरी, टीप मध्ये रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचा निम्मा, शोल्डर किती आलेली आहे? 7. मेजरमेंट द्या. 7. आता शोल्डर 14 आलेले आहे, त्याचा निम्मा आपण इथे 7 इंच घेणार आहोत. तर इथे 7 इंचला एक मार्क करायचा आहे. आता जिथे 7 इंच मार्क केलेले आहे तिथून आपल्याला 1 इंच शोल्डरचा उतार घ्यायचा आहे आणि इथून 2.5 इंच पॉइंट करायचा आहे. आता ही रेष जी आहे ती ही रेष ह्या रेषेला तिरकी अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे, म्हणजेच आर्महोलचं माप टाकायचं आहे. तर मुंडा छाती किती आहे? छाती 34 आहे. तर 34चा 6वा भाग 6.1 आला. त्यामध्ये प्लस आपण 1 इंच म्हणजे 7.1 ला इथे मार्क करून घ्यायचं आहे. प्लस 1 इंच केलेला आहे, 6वा भाग प्लस 1 इंच. तर इथून ही मेजरमेंट इथे अशी रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर उंची, उंची पहा आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे उंची घेत आहोत आपण 15.5 इंच, म्हणजे तयार 14.5 हवे आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15.5 इंच उंची घ्यायची आहे. त्यानंतर इथे सुद्धा एक रेष आखून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला छातीचं व कमरेचं माप टाकायचं आहे. तर छाती जी आहे ती 34 आहे. तर 34चा 4था भाग 8.5 इंचाला प्लस त्यामध्ये लुजिंग पाव इंच म्हणजेच 8.25 इंचला इथे मार्क करायचं आहे. त्यानंतर 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन, मी इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेते. आता कमर घेर जो आहे तो 26 आहे. तर 26चा 6वा भाग 6.5 येतो. तर इथे 6.5 इंच. त्यानंतर इथे 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण इथे जे घेणार आहोत ते प्रिन्सेस कट घेणार आहोत. तर प्रिन्सेस कट साठी पहा इथे 2.5 इंचचा टक्स येईल, कारण छाती 34 आहे. तर इथे 2.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे. आता ही रेष ह्या रेषेला सरळ अशी जोडायची आहे. आता ही रेष ह्या रेषेला जोडली. आता त्यानंतर इथून ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. आता ही रेष सुद्धा जोडलेली आहे. आता इथे 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. आता हा आकार अशा पद्धतीने येईल. अर्धा इंच खाली जातो आणि हा आकार समोरचा आहे त्यामुळे थोडासा आत घेऊन अशा पद्धतीने. आता त्यानंतर इथून पहा रुंदी जी आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे. पॅक नेक आहे व इथून डीप सुद्धा आपण 3.5 इंच घ्यायचा आहे व हा चौकोन आखून घ्यायचा आहे. आता इथून हा चौकोन आखून घेतला आणि हा आकार इथे टच केला. जेवढा गोल डीप न जाता फक्त असा आकार घ्या. जास्तीत जास्त अंतर जे आहे ते 1 इंच शिल्लक राहू दे. आता पहा त्याच्यानंतर इथे आपल्याला गळा जो आहे तो आपला कमीत कमी 7 इंचाचा असतो. म्हणजे रेग्युलर गळा जर घेतला तर 7 इंचाचा असतो. तर इथे मी पहा खाली 3.5 इंचावरती मार्क करते व हा आकार इथे अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा पहिला राऊंड. त्यानंतर इथे अजून एक राऊंड आहे. तर तो आपण इथे घेणार आहोत. अंतर सोडायचं आहे इथून 1.5 इंच व इथून आपल्याला कमी घ्यायचं आहे, म्हणजेच 2 किंवा 2.5 इंचावरती सुद्धा घेतला तर चालेल. इथून हा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. समजलं? हा मोठा असतो, हा साईडचा छोटा असतो.
तर हा अशा पद्धतीने येईल. तर आमच्याकडे कापड शिल्लक नव्हतं, त्यामुळे मी इथे जे आहे ते हा जो टीप मारलेली आहे इथे टीप मारून घेणार आहे, त्यामुळे कापड जे आहे ते जॉईन होईल आपलं समोरचं. कारण इथून उंची कमी होत होती, इथे उंची 14.5 होती तयार, प्लस त्यामध्ये येत नव्हतं, त्यासाठी समोरच्या भागाला जॉईन मारून इथे मी कापड जे आहे ते तयार करते. तर आता प्रिन्सेसचं माप टाकूया खाली. तर शोल्डर टू अपेक्स किती आहे? 9.5. तर 9.5 प्लस अर्धा, इथे 10 इंचावरती पॉइंट करायचा. अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 7.5 आहे, तर 3.5 पावणे 4 इंच अपेक्स टू अपेक्स घ्यायचा आहे. हा मार्क आहे, हा आपला शोल्डर टू अपेक्स, अपेक्स टू अपेक्स. हे समजत नसेल तर माझे पाठीमागचे व्हिडिओ नक्कीच पहा, सगळं समजेल. इथून पुन्हा अर्धा इंच कमी म्हणजे तिथे 3.25 इंचावरती मार्क करायचा आहे. ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. ही रेष जोडली, त्यानंतर इथून 2.5 इंचावरती जे आपण एक्स्ट्रा 2.5 इंच घेतलेलं आहे ते एक्स्ट्रा 2.5 इंच इथे द्यायचं आहे. इथे पॉइंट आला, त्यानंतर इथून अर्धा इंच वरती ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. ही रेष जोडली, त्यानंतर इथून आपल्याला टक्स मायनस करावा लागतो किंवा प्रिन्सेसचा आकार द्यावा लागतो. तर हा जितका भाग आहे त्याचा निम्मा परत त्याचा निम्मा, म्हणजेच 2.5 इंचचा निम्मा व त्याचा निम्मा 1.25 इंच येईल. तर इथे 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे. हा केलेला मार्क इथून सरळ रेष आखायची आहे. आता इथून पहा, हे जितका आलेला आहे त्याचा निम्मा म्हणजे इथे 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष इथे अशा पद्धतीने जोडायची आहे. आता ह्या रेषा ज्या दोन मारलेल्या आहेत त्या रेषा समान करून घ्यायच्या आहेत. आता इथे किती अंतर आलेलं आहे? तर 5.25 इंच. इथे पण आपण 5.25 इंचावरती मार्क करायचं आहे. तर इथे 5.25 इंचावरती मार्क करून हा भाग इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता आपण इथे आकार द्यायचा आहे, इथे अशा पद्धतीने घेऊन असा आकार द्यायचा. व इथून ह्या मध्यापासून घेऊन इथे अशा पद्धतीने टच करायचं. समजलं? आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, त्यामुळे आपला माया जो आहे तो 1.5 इंचापर्यंत आरामशीर राहतो. जरी ते टच करण्यासाठी कमी पडत असेल कापड किंवा आपण एक्स्ट्राचं जे मधून कट करून वाढवलेलं नाही आहे, तरी सुद्धा आपण जर जोडलं तर 2 इंच माया शिल्लक आहे, त्यामुळे माया अगदी व्यवस्थित 1.5 इंचापर्यंत शिल्लक राहतो. अर्धा इंच तुमचं इथे टच साठी जाईल. त्यासाठी समोरच्या भागाला 2 इंच मार्जिन घेतलं तरी चालेल, पाठीमागच्या भागाला 1.5 इंच घेतलं तरी चालेल. आता हा जो मार्क केलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा पार्ट जोडायचा आहे, लक्षात ठेवा. तर इथून मी कट करून घेते. आता हा आकार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला थोडासा तिरका होतो, तर आपण आधीच सरळ करून घ्यायचा, म्हणजेच इथून 1 इंच वरती घेऊन आकार द्यायचा आहे. कात्री माझी होती. आता हा आकार तिरका इथून अशा पद्धतीने. आता हा आकार प्रिन्सेसचा असा घ्यायचा आहे. कात्री ना आता हा पार्ट जो आहे तो कॅनव्हास घ्यायचा आहे व पलटी करायचा आहे. तर पहिल्यांदा इथून टीप मारून घ्यायची. आता हे जे आहे ते इकडे सुद्धा आखून घ्यायचं आहे आधी. आता हा पॉइंट
इथून जो मार्क दिसत आहे त्यावर खुणा करायचे आहे. आता पहिल्यांदा इथून टीप मारून घे. ही जी आपण टीप आपली राहिलेली आहे तर टीप मारायची आहे. इथून आपल्याला स्पष्ट दिसते तर इथून घेऊया. जी टीप आहे त्याच्यावरती टीप मारूया. याच्यावर टीप मारू. आता कापड जे आहे ते कटिंग करून घेऊया. आता आम्ही शिकण्यासाठी यूज करत आहोत. पूर्ण ब्लाउज न करता फक्त समोरचा भाग फक्त आज शिकायचा आहे. तर आम्ही ह्या कपड्यापासून समोरचा भाग फक्त समोरची डिझाईन कशी तयार करायची हे पाहणार आहोत. तर हे कापड आहे अस्तर जे आहे ते आम्ही वेगळं कॉम्बिनेशनचं वापरलेलं आहे. तर हा पार्ट जो आहे तो कटिंग करायचा आहे. तो झाला का तयार? दाबटीप पण घे. इथे जॉईन होता तो जॉईन जो आहे तो आखून घेतलेला आहे. आता हा भाग इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे व कटिंग करायचं आहे. आता ह्या साईडला कापड शिल्लक आहे का आधी पाहूया. चेक करून मगच कटिंग करायचं आहे. आता हा पार्ट ह्या पार्टला व हा पार्ट ह्या पार्टला जोडून घ्यायचा आहे. जोडून आणा. आता हा जो पार्ट आहे तो डायरेक्ट पलटी करून वरून लेस लावली तरी सुद्धा चालेल. जर आपल्याला इथून ओपन ठेवलेला आहे त्यामुळे डायरेक्ट पलटी करून लेस लावली तरी सुद्धा चालेल. येईल ना पलटी कशा पद्धतीने, कारण आपण इथे ओपन ठेवणार आहोत ना त्यामुळे डायरेक्ट पलटी सुद्धा करायला येईल. आता हा आकार जसा आहे तशाच पद्धतीने हा आकार जॉईन केल्यामुळे थोडासा वेगळा झाला. इथे आकार द्यायचा आणि हा आकार थोडासा इथून द्या. यामध्ये आपण कॅनव्हास टाकला असता पण कॅनव्हास टाकला तर ट्रान्सफर जे आहे ते इथून कॅनव्हास दिसेल व्हाईट कलरचा. बघा अनावे कॅनव्हास. बघूया आपण टाकूया तरी सुद्धा इतकाच पार्ट जो आहे तो कॅनव्हासचा घेऊया. इथून हे अशा पद्धतीने
हा मध्य आहे, इथून हा मध्य बरोबर इथे ठेवायचा आहे व ओपन करून थोडासा वरती घ्यायचा कॅनव्हास. आता ओपन करायचा, जसा आकार दिसते तसा स्केलने आखून घ्यायचा आहे. तर पेन देताय थोडासा. आता जशा पद्धतीने मध्य आहे इथून हा जो आहे तो आपला मिडल पॉइंट आहे, तर इथून सुद्धा इतकंच अंतर घेऊन हा आकार इथे जोडायचा आहे. हा आकार इथे व हा आकार इथे. इथून पहा, परत अंतर मोजायचं आहे. आपण आखून घेतलेला आहोत तरी सुद्धा एकदा अंतर जे आहे ते मेजरमेंट करून घ्यायची. तर इथे अर्धा व एक रेषा आहे, इथे सुद्धा अर्धा व एक रेष इथे मार्क करायचे आहे व हा आकार जसा दिसत आहे तसा द्यायचा आहे. आता इथे किती अंतर आहे पहा, दोन्ही मध्ये गॅप किती आहे, तर अर्धा इंच आहे. इथे सुद्धा अर्धा इंचच मार्क करायचं. आता डायरेक्ट ह्याच्यावरून टिप मारलात तरी सुद्धा अगदी व्यवस्थित येतं. तर कॅनव्हास कट करताना थोडासाच लावायचा आहे कॅनव्हास. ट्रेस केलेलं इथून दिसतं. हा आकार असा घ्यायचा. इथे प्रेस करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे आहे ते फॅब्रिक कट करायचं इथे. एक्स्ट्राचं कट करायचं आहे. आता आपला मेन कपडा, आता टिप मारून घ्या कोणतरी. आता हे कापड आपलं सरळ अशा पद्धतीने आहे, तर याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं. हा याच्यावरती ठेवायचा. टाचण्या घ्या. अजून घ्या टाचण्या. अजून दोन. आता टिप मारत असताना मी जो पॉइंट केलेला आहे त्याच्यावरूनच टिप मारून घ्या. अगदी व्यवस्थित, काही कमी जास्त नाही, अगदी छान पद्धतीने टिप मारायची आहे. जशा पद्धतीने आकार आहे तेवढाच अंतर, गॅप जे आहे ते तेवढंच राहायला हवं, कमी जास्त करू नका. झाली ती का टिप मारणं. जसा पॉइंट आहे तसाच टिप मारायची आहे. हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून